नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या मी आली सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील सुपली या गावामध्ये। माझ्यासोबत खरं तर सुधाकर बडके आणि सारिका बडके हे शेतकरी दाम्पत्य आहे। खरं तर नव दाम्पत्यच म्हणावं लागेल आणि एक शेतीमध्ये ते खरं तर दोघं मिळून उत्तम प्रकारे शेती जी आहे ती त्यांची सांभाळत आहेत। आणि आपण पाहिलं तर आपण त्यांच्या डाळिंबाच्या बागेत आता आहोत। उत्तम प्रकारे त्यांचं जे डाळिंब आहे ते आलेलं आहे। आपण पाहिलं तर झाडांना बऱ्यापैकी डाळिंब जे आहे ते जास्त प्रमाणात असून देखील साईज त्याची खूप उत्तम पद्धतीने आली आहे। त्यानंतर ते जे दोघं आहेत ते उत्तम प्रकारे शेती सांभाळतात। नक्की कशा प्रकारे एकमेकांना साथ देत ते त्यांची शेती करतात या सगळ्या प्रश्नांचे त्यांच्याकडून उत्तर जाणून घेणार आहोतच। नमस्कार, तुमची पहिल्यांदा मला ओळख करून द्या। माझं नाव सुधाकर बडके, राहणार सुपली, तालुका पंढरपूर। तुम्ही? नमस्कार मॅडम, मी सारिका बडके। मला सांगाल लग्न कधी झालं नेमकं तुमचं? माझं 9/3/2014 मध्ये माझं। अच्छा, म्हणजे एक 10 वर्ष झालेच लग्नाला। तेव्हापासून सोबतच शेती करतायत की कसं? एकामेकाच्या सल्ल्यानंच, दोघांच्या नवरा बायकोच्या सल्ल्यानंच चालू आहे आमचं। दोघं करतात की आता घरात कोण कोण असतं? घरात भाऊ आहे, आई आहे, वहिनी आहे, भावाचा मुलगा आहे। परंतु कसं आहे, जे त्याला काम त्याची वाटून दिलेली। बरोबर। मग काय करायचं, त्यानं 2 एकर तिथलं करायचं, इथलं मी 2 एकर करायचं। सगळ्यांनी म्हणजे ज्याच्या त्याच्या अंगावर पडल्या शेवट बी होत नाही। सगळ्यांनी घुसमाळत म्हणलं तर होतच नाही। बरोबर। मग ही म्हणली चला आपण आता तिकडली बाग धरूया म्हणजे चला म्हणलं। ती म्हणली तुमच्या मागं मी आहे, म्हणजे कुठली अडचण येऊ द्या। म्हणजे मी स्वतः जरी नसलो, तिला सांगितलं बाबा औषध आज मारायला लागतंय सारिका, ती मोठं इंजन आहे, ती स्वतः चालू करून त्या इंजनानं ह्या बागेला 250 लिटर पाणी लागतं। स्वतः ती औषध मारती। शेती नक्की किती एकूण शेती पूर्ण? मला 7 एकर शेती मॅडम। 7 एकर शेती पूर्ण 7 एकर दोघं मिळूनच सांभाळतात? हा, नाही निम करतो, भावन मी, आम्ही एकत्रच आहे मॅडम, अजून काय व्हायलं नाही। बरोबर। परत ज्याची त्याला काम वाटून दिलेली। हा, मग तुमच्या वाट्याला किती शेती आता? माझ्या वाट्याला 3.5 एकर आहे। 3.5 एकर। मग 3.5 एकर दोघं मिळून करतात? दोघं मिळून करतो। आणि आता सध्या ही डाळिंबाची बाग किती एकर मध्ये? आता ही 1 एकरात आहे मॅडम। आणि उरलेले 2.5 एकर मध्ये बारकी लागवड आहे, रोपाची, ऊस आहे, मका आहे। मग ते कोण सांभाळतं? ते आम्हीच बघत तुम्ही दोघं ह्याला किती 1 तास टाइम दिला तर विषय संपला। औषध मारलं, बरोबर, टाइम टू टाइम सगळं। आधी मध्ये पाणी 1 तास 1.5 तास। आणि डाळिंबाचं कधीपासून करतात? तुम्हाला अगोदर लग्न आधी कधी आयडिया होती की बाबा कशी केली जाते शेती? नाही, आयडिया नव्हती मला। लग्नानंतरच माहिती झालं हे सगळं। लग्नानंतरच पहिल्यांदाच शेतीत उतरलात? वाटलं होतं की बाबा मी शेती खरं तर आपण पाहिलं तर शेतीमध्ये जे अगोदर आलेले पण नाहीयेत त्यांच्यासाठी शेती म्हणजे अगदी नवीनच असते, ती माती किंवा त्या सगळ्या गोष्टी। कसं काय वाटलेलं? डाळिंब हे लग्नानंतरच मला माहिती झालं, डाळिंब शेती कशी करायची हँडल ती। त्याच्या अगोदर वडिलांच्यात होती पण डाळिंब नव्हतं ना तिथं। बरोबर। हा, मस्त वाटलं। डाळिंब असं सल्ले पण चांगले आहेत अजय आदाटे साहेबांचे आम्हाला, त्यामुळे आम्हाला शेती करताना त्यांचं भरपूर सल्ला आम्हाला मिळाला। कधीपासून किती वर्ष झाली की डाळिंब करतात बाग? माझं 2007 पासून आहे मॅडम डाळिंब करतात। 2007 पासून जवळजवळ मला वाटतं आज 19-20 वर्ष झाली। 19 वर्ष तर झाली। बरोबर, डाळिंबच आहे आपण पाहिलं तर ह्या डाळिंबाचं म्हणजे इतर याच्या तुलनेत नक्कीच मला फळ जास्त दिसत आहेत। हो, नक्की काय कारण आहे याचं? हे काय आपलं बोंदा पेशल, डाळिंब पेशल आणि टाइम टू टाइम मी सांगतोय तुम्हाला पहिल्यापासून। बरोबर, झाडाला महत्वाचं तुम्हाला साईज आणायचं असेल तर महत्वाची मुळी चालू पाहिजे बागेची। मुळीसाठी विल्सन नॉट मायकॉस असं प्रोडक्टच नाही मॅडम मार्केटमध्ये मुळीसाठी, निमेटोडसाठी। तुमच्या कुठून माहिती पडलेलं नक्की हे मी असंच दुकानात जाऊन बसलो होतो, मग साहेब तिथं होतं, मग मी ते दुकानदाराला विचारला, म्हणलं माझ्या बागेत म्हणलं साईज काय अशी मला म्हणावं अशी वाटत नाही। मग साहेब मला म्हणलं तू कुठला आहे? मी म्हणलं मी सुपलीच आहे म्हणलं। मग मला म्हणलं असं आपलं आहे प्रोडक्ट, वापरून बघा तुम्ही। म्हणलं ठीक आहे म्हणलं, बघू म्हणलं। मग काय बुंद्याचं कॅन 1300-1400 रुपयाला, डाळिंब पेशल तुम्ही सोडा म्हणलं। तुमच्यापाशी कुठलंही म्हणजे रासायनिक लिक्विड असेल त्याच्याबरोबर बुंदा पेशल द्या म्हणलं, आणि तुम्ही रिझल्ट सांगा मला। नेट काढल्या मला वाटतं 100, 125, 150 ग्रॅम साईज होती। मग नेट काढून आज जवळजवळ 1.5-2 महिने झालं मॅडम। कोणच म्हणणार नाही की बाबा ह्या बागेला 7 महिने होते, आता 7-8 दिवसात कोणच म्हणणार नाही। 6 महिन्याच्या आतच बागा लोक देते ती पण। आणि खरंच सांगतो शेतकऱ्यांनी, जेवढा माल तुमचा थांबवता येतोय म्हणजे पूर्ण लाल भडक झाला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला सांगतोय हो गाई, लाल भडक आणि शायनिंगसाठी डाळिंब पेशल सगळ्यात एक हे तुम्ही वापरलं होतं। आणि कधी म्हणजे याला सोडल्यानंतर किती दिवसात रिझल्ट झाला? 6व्या-7व्या दिवशी मला 6व्या गुलाबी कलर असा, म्हणजे एकदम हे नाही गुलाबी,
असं धावून आली होती डाळिंब. पहिल्यांदाच वापरलं की याच्या अगोदर कधी त्याच्या आधी एकदा वापरलं होतं, गेल्या वर्षी वापरलं होतं. परत नवीन नवीन प्रोडक्ट येते ती सगळे बरोबर. लोक नवीन नवीन, जुन्याकडे कोण मग हे बघत नाही. पहिल्यांदाच डाळिंब स्पेशल जे आहे ते फुगवणीसाठी पहिल्यांदाच वापर कलर फरक shining. जाणवून आला एक 5-6 दिवसात, जाणवून 5 ते 6 दिवसात. मग आता याची हार्वेस्टिंग वगैरे कधी याच्या अगोदर झाली का किती आता पहिली हार्वेस्टिंग आहे. पहिल्यांदा 89 रुपयानं माल दिलाय. 4.5 टन 200 झाडात निघलाय. 4.5 टन. सर्वसाधारणतः 4.5 टन मालात 5-5.5 कॅरेट फक्त रिटर्न निघलाय. किती म्हणजे एकूण मग किती आता उत्पन्न निघेल काय वाटतं? माझ्या हिशोबानं 7 ते 8 टन माल निघेल. 89 रुपयाने पैसे किती होतात बघा तुम्ही. आणि यांची पण तुम्हाला मदत होतेच आहे. 100% मदत आहे. एकट्यानं होतच नाही ना. बरोबर. इतर शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय सांगाल मग त्यांनी विश्वासाने यूज करायला? शेतकऱ्यांनी बरं का गेल्या बारीने आपलं म्हणजे भयंकर शेतकऱ्यांनी आसपासच्या सांगितलं होतं, पण कुणी केलं, कुणीच कड लावली नाही. माझ्या संग जे शेतकरी होतं त्यांनी कुणीच कड लावली नाही. बरोबर. फक्त आपल्याला होतं. साहेब काय मी साहेबांनी फोन करायचा, 11 वाजता साहेब पाऊस लय चालू, उद्या सकाळी शॅडो फाईट कंपोस्ट मारायचं, मला तो डांबरी तेलकट खरडं कुजवं फळ दाखवायचं. साहेब मी म्हणलं, साहेबांनी सांगितलं 7-8-10 दिवसात शॅडो फाईट कंपोस्टचा एक हात होयाचाच कंपल्सरी. आणि एकदम स्वस्त औषध आहे. 200 लिटर पाण्याला 600 ते 700 रुपये जातात. 200 लिटर पाण्याला शॅडो फाईट आणि कंपोस्ट. कोणत्या जातीचे डाळिंब हे आता नक्की? ही जुना बागवा आहे. जुना की काय आपलं म्हणजे काही विशेष कारण होतं का हेच डाळिंब निवडायचं? नाही. माझ्या बरोबर बी 2 शेतकऱ्यांनी म्हणजे आम्ही ही आणली होती रोप ह्याच्यावरनं, माळशिरसवरनं 20 रुपयाला एक रोप. मग माझ्या बरोबर 2 शेतकऱ्यांनी लावली. बरं. त्याने एक जणाची 1000 होती. त्यानं काढून टाकली पीक घ्यायच्या आधीच, म्हणजे त्याला मर रोगच कंट्रोल झाला नाही. त्याने शेवगा रोटरला आणि त्याच्यात रोपं लावली. त्याने ती काढून टाकली. म्हणजे कमरेला लागायला लागली का रोपं, हिथं 4 गेली त्या तिथं 10 गेली असं गेलं. ती म्हणला नको काढून टाकतो. आणि माझ्या शेजारी म्हणजे माझ्या घरात शेजारी सुधाकर माळे येतं. मग त्यांनी ती म्हणला माझ्या रानात पहिलं डाळिंब होतं, तुझ्या बी होतं, परंतु तुझं रान जरा वेगळं वाटतंय मला. तुझ्या रानात तू जरा मर रोगासाठी नियोजन ठेव. माझ्यात आहे म्हणला मर रोग, 5-7 झाडं गेली ती म्हणला, परत तुझ्या रानात तुझं कष्ट आहे म्हणला, तू करतोय. बरोबर. 100% तू फक्त मर रोगाला जप. 1 वर्ष 2 वर्ष माल कमी निघू दे म्हणला. पण ज्या वेळेस झाडं मोठी होतील त्यावेळेस तुझे झाडं तुझ्यात धमक आहे 2-3 कॅरेटनं माल काढाय. आता चालूला मॅडम 30 किलोच्या आसपास झाड उतरते, सरासरी 30 किलो. बरोबर. तर आपण पाहिलं की सुधाकर बडके आणि सारिका बडके हे शेतकरी दाम्पत्य आपल्या सोबत होतं. डाळिंबाच्या सोबतच ऊस किंवा इतर पिकं जे आहेत ते उत्तम प्रकारे घेत आहेत. आणि त्यांच्या डाळिंबाच्या शेतात जर आपण पाहिलं तर फुगवणीसाठी त्यांनी ॲग्रिकोसचं डाळिंब स्पेशल हे प्रोडक्ट वापरलं आणि उत्तम प्रकारे त्यांना जो त्याचा रिझल्ट आहे तो आलेला आहे. आणि इतर शेतकरी जे आहेत त्यांना देखील ते वापरण्यासाठी सांगतात.